नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो आनंदी आणि आता युगंधर यांच्यामध्ये जवळीक वाढते कशी आणि या जवळीकचं आता रूपांतर होतं कसं, कारण आता ह्या विद्याधर आहे तर विद्याधरने मात्र आता दोघांना दारू पाजून एकत्र कसं आणलेलं असतं आणि शेवटी आता आनंदी ही आता समिधाच्या रूपामध्ये युगंधरच्या समोर आलेली असते आणि आता समिधाचं रूप मात्र त्याला आनंदीमध्ये दिसतं आणि दोघांचं मिलन होतं। कारण आता युगंधरला कधी असं वाटत नसतं, पण आज त्याला दारूच्या नशेमध्ये मात्र आनंदीमध्ये तो समिधाला पाहतो, समिधाचं रूप त्याला आनंदीमध्ये दिसतं आणि त्याच वेळेस मात्र आनंदीमध्ये दिसणाऱ्या ह्या समिधाला बघून तो आनंदीच्या खूप जवळ कसा येतो आणि आता तो आनंदी आणि त्याचं मिलन होत आहे आणि त्याच वेळेस मात्र आता आनंदी तो इतके जवळ आलेले आहेत। आनंदीला सुद्धा आता मात्र काहीच आता बोलता येत नसतं। शेवटी ती सुद्धा युगंधरला मात्र आता हे सगळं करण्यापासून थांबवत नसते, कारण तिच्यासमोर पर्यायच नसतो, कारण युगंधर तिचा नवरा आहे आणि नवरा या हक्काने मात्र युगंधर आता आपल्या जवळ येत आहे, म्हणून आनंदीला वेगळेच काहीतरी फील होत असतं। परंतु आता नक्की होतं तर काय हे सविस्तर आपण बघूयात। तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तर मित्रांनो हे बघा, आता मात्र आता ह्या कार्यक्रमामध्ये आनंदीने एक छान असा लुक केलेला असतो। आता आनंदी ह्या मॉडर्न लुकमध्ये खूप छान दिसते आणि त्यात म्हणजे आनंदीने तेथे येऊन असं काहीतरी आता सगळ्यांचे नजर आपल्याकडे वळवलेली असते। म्हणजे युगंधरला जेव्हा आता इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले जातात, पण त्याच वेळेस आता आनंदीने खडखड सगळे अगदी फटफट इंग्लिश बोलून त्याचं उत्तर दिलेलं असतं। तेव्हा सगळे लोक आनंदीचं कौतुक करत असतात आणि आता युगंधर सगळ्यांच्या समोर आनंदीचं नाव घेतो। या सगळ्या यशाचा मानकरी आनंदी आहे, आनंदीच्या डिझाईनमुळे आम्ही हे सगळं करू शकलो। आज मात्र आनंदीने मला इतकी म्हणजे या यशाची जे काही हक्कदार आहे तर ती आनंदी आहे, कारण आनंदीमुळेच आता ह्या जे काही मानाचा पुरस्कार आज मला भेटत आहे तो केवळ आनंदीमुळे, म्हणून तो आनंदीचं फार कौतुक करत आहे। म्हणून आता आनंदीला खूप छान वाटत असतं आणि जेव्हा आनंदी तेथे आलेली असते तो ड्रेसमध्ये तिला आता अनकम्फर्टेबल वाटत असतं, परंतु विद्याधरने हा ड्रेस म्हणजे साडीऐवजी तेथे ड्रेस ठेवलेला असतो। आनंदीला मात्र आता तिचा गैरसमज होतो आणि शेवटी तो ड्रेस घालून मात्र तेथे ती आलेली असते, पण आता स्वतःच्या अंगावरची शाल टाकून मात्र तो आनंदीचं अंग झाकण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांसमोर मात्र तो आनंदीला आपल्या जवळ घेतो आनंदी बरोबर आणि आनंदीच्या अंगावर टाकून तो आनंदीच्या हाताला धरून तिला स्टेजवर घेऊन येतो। तेव्हा सगळेजण मात्र आनंदी आणि युगंधर यांचं फार कौतुक करत आहे। त्यानंतर मात्र आता आनंदी आता जे काही बोलत आहे तर ते सगळं मालक साहेबाबद्दल बोलत आहे। आता विचारलं जातं की तुमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं, कारण तुमच्या वयाकडे बघतात तर मात्र तुमचं लग्न असं का झालं, तुमचं वय किती आहे आणि आनंदी मॅडम तुमचं वय किती आहे, म्हणून तुम्ही आता ह्या माणसाशी लग्न का केलं। तेव्हा आता घडलेली सर्व हकीकत आहे तर आनंदी सगळं आता ह्या मीडियासमोर सांगते। आता सगळं जे काही आता ही म्हणजे आनंदीने करून कहाणी सांगितलेली आहे, कारण आता तिला भीती वाटत नसते, कारण तिला असं वाटतं की आता आपण मुलांना सगळं सांगितलेलं आहे, मुलांनी सुद्धा आपला स्वीकार केलेला आहे, त्यामुळे आज आपल्याला सांगायला काही हरकत नाही, काही झालं तरी हे सगळं सांगायला हवं। म्हणून मात्र आता तो सगळं काही सांगून देतो आणि आनंदी सुद्धा सगळं काही सांगते। त्यानंतर मात्र आनंदी आणि युगंधर यांच्या जोडीचं फार कौतुक होत असतं। सगळेजण मात्र आता जे काही आता ही ट्रॉफी मिळालेली आहे आणि त्या ट्रॉफीची खरी मानकरी आनंदी आहे असं मात्र आता जेव्हा युगंधर म्हणतो तेव्हा युगंधरला आता आनंदीकडे बघून खूप छान वाटत असतं आणि तो आनंदीला म्हणतो की आनंदी चल, आपल्याला जोडीने ती ट्रॉफी स्वीकारायची आहे आणि ह्या यशाची सगळी जी काही आता खरी मानकरी आहे तर ती तूच आहे। तेव्हा आनंदी म्हणते की मालक साहेब तुम्ही असं का करतात, हे सगळं यश तुमचं आहे आणि याचे हक्कदार तुम्हीच आहात। तर युगंधर म्हणतो की नाही आनंदी, आज तुला स्वीकारायचं आहे, तू आज फारच सुंदर दिसत आहे, खरंच मला फारच तुझा हा लुक फार आवडला। तेव्हा आता आनंदी म्हणते की मालक साहेब अहो तुम्हीच मला आता हा ड्रेस घालण्यासाठी दिला होता,
मला तर असं वाटलं होतं की तुम्ही मला साडी नेसण्यासाठी देताल. तेव्हा युगंधर म्हणतो की आनंदी, मी तुला साडीच नेसण्यासाठी दिली होती, पण तू हा ड्रेस कसा घालून आली? तेव्हा आनंदी म्हणते की मालक साहेब, नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतो, कारण जे सरप्राईज तुम्ही मला पाठवलेलं होतं त्यामध्ये हा ड्रेस होता. तर युगंधर म्हणतो की हे कसं शक्य आहे? नाही आनंदी, तुझं काहीतरी गैरसमज होतो, पण जाऊन दे. खरंच आज मात्र तू ह्या ड्रेसमध्ये येथे आली तर खरंच आज तू निंबाळकरांचं नाव मात्र रोशन केलंस, निंबाळकरांच्या घराण्याची इज्जत राखली. कारण कितीही काही झालं तरी आज तू किती संस्कारी आहे. जरीही तू तुझा लुक बदलला असाल, पण तुझे जे काही संस्कार आहेत तर ते संस्कार बदललेले नाहीत. आनंदीने मात्र आता तेथे एक छान असं भावगीत म्हणून दाखवलेलं असतं, ते पण युगंधरवर आधारित. आणि युगंधर आता आनंदी या दोघांना मात्र तेथे आता डान्स करण्यासाठी एकत्र सांगितलेलं असतो. कारण त्या फंक्शनमध्ये आता जे काही हा पुरस्कार वगैरे सोहळा झाल्यानंतर दोघंही एकत्र डान्स करायला आता मात्र तयार नसतात. परंतु युगंधर पुढे येतो, आनंदीचा हात धरतो आणि आनंदीचा हात धरून मात्र आता ते डान्स वगैरे करत असतात. आणि हे सगळं काही बघून विद्याधरचा फारच जळफाट होत असतो, कारण विद्याधर आता त्या फंक्शनमध्ये आलेला असतो. आणि आता मात्र हे सगळं काही बघून आता त्याला इतका राग आलेला असतो. तो म्हणतो की काही झालं तरी आज मात्र ह्या दोघांचा तमाशा सगळ्यांच्या समोर व्हायलाच हवा. म्हणून तो एक काम करतो, तो मात्र असं काहीतरी काम करतो, कारण एका वेटरला मात्र तो आनंदी आणि आता हा युगंधर आहे तर त्यांचं ज्यूसमध्ये दारू मिक्स करायला सांगतो. आता मात्र तो वेटर मात्र हा ऐकतो आणि वेटरने ऐकल्यानंतर आता जो जे काही ग्लास ज्यूसचे आहे तर ते आनंदी आणि आता ह्या युगंधरला नेऊन देण्यासाठी सांगितलेले असतात. युगंधर अगोदर घ्यायला तयार नसतो, पण तरीसुद्धा मात्र आता आनंदीसुद्धा तयार नसते. आणि शेवटी मात्र आता जे आहे तर ते घेण्यासाठी मात्र आनंदी नकार देत असते. पण आता लगेच युगंधर म्हणतो की आनंदी, ज्यूस आहे, तुला बरं वाटेल, घे, थोडंसं घे. तेव्हा आता युगंधर मात्र ते ज्यूस पितो, परंतु युगंधरला नशा चढलेली असते. आणि युगंधर आनंदीच्या हाताला धरतो आणि तिला म्हणतो की चल आनंदी, आपल्याला जायचं आहे. पण युगंधरला आता नशा चढलेली आहे, युगंधर नशामध्ये आहे. आता मात्र आनंदीला काहीच कळत नसतं की युगंधर असं का करतात, त्यांना कसली नशा चढलेली आहे. आनंदीला थोडंसं असं गरगरल्यासारखं होतं. ती सुद्धा मात्र आता पाहत असते की नक्की हे सर्व काय होत आहे. त्यानंतर मात्र आता लगेच आनंदी आणि युगंधर थोडंसं आतमध्ये येतात. रूममध्ये आल्यानंतर आता आनंदी विचारते की मालक साहेब, तुम्हाला काय होतं? तेव्हा युगंधर म्हणतो की काही नाही आणि तो आनंदीचं कौतुक करत असतो. आनंदीला म्हणतो की आनंदी, तू आज फारच सुंदर दिसत होती, मला फारच आवडली. आता मात्र आनंदी म्हणते की मालक साहेबांना असं काय झालेलं आहे. आणि तेव्हा तो आनंदीकडे पाहतच असतो. आनंदीला तर समजत नसतं की मालक साहेब आपल्याकडे बघत आहे. आणि त्याच वेळेस आता युगंधरला असा भास होतो, कारण तो नशेमध्ये असतो आणि नशेमध्ये असताना मात्र आता त्याला समिधा समोर असल्याचं दिसते. समिधा आणि त्याचे पूर्वीचे एकत्र असल्याचे क्षण आठवतात. तो लगेच आता समिधा म्हणून आनंदीलाच घट्ट मिठी मारतो आणि आनंदीच्या मिठीत येऊन खूप रडतो. समिधा, किती दिवस झाले तुझी आणि माझी भेट नाही, आता मी तुझी मनापासून वाट बघतो, तू का मला सोडून गेलीस? आनंदी म्हणते की मालक साहेब, अहो तुम्हाला काय झालं, तुम्ही असं का वागतात? तेव्हा मालक साहेब म्हणतो की काही नाही. आणि हे बघ आनंदी, म्हणजे समिधा, तू मला असं सोडून जाऊ नकोस, मला तू हवी आहे. म्हणून तो आनंदीला जवळ ओढतो, आनंदीला खूप जवळ घेतो आणि आनंदीला जवळ घेऊन तो मात्र आता बेडवर आनंदीच्या बरोबर मात्र आता तेथे बेडवर झोपतो. आता त्याला कळतच नसतं, त्याला असं वाटतं की आपली समिधाच आहे. आणि आता मात्र तो बेडवर झोपतो आणि आनंदीला इतकं जवळ ओढतो. आनंदीला काय करावं तेच काही कळत नसतं. आनंदी आता मालक साहेब करत असते. पण तेवढ्यात मात्र आता युगंधर आणि आनंदी यांच्यामध्ये आता जे काही व्हायला नको होतं शेवटी ते झालेलं असतं. आनंदी आता लाजत असते, कारण युगंधर आता आनंदीचं इतकं कौतुक करतो आणि इतकं कौतुक करून तो आता जेव्हा आता त्याची नशा उतरते पण डोळे उघडतो तर तेव्हा आनंदी आणि आता दोघं एकत्र झोपलेले आहेत. युगंधर आता अगदी थडकन उभा राहतो आणि ते पण आता इकडे फंक्शनचा कार्यक्रम झालेला असतो आणि बक्षीस वगैरे स्वीकारल्यानंतर आता युगंधर जेव्हा नशा चढते तेव्हा त्या रूममध्ये तो आलेला आहे आणि आता तो आनंदीला उठवतो. आनंदीला घाईने उठून, आनंदी चल आपल्याला उशीर होतोय. आता मात्र त्याला एक वेगळंच वाटत असतं. तो म्हणतो की आनंदी तू इथे कशी? आनंदी म्हणते की मलाच माहिती नाही मालक साहेब, तुम्हाला रात्री काय झालं होतं, तुम्ही असे का वागत होतात? तेव्हा तो म्हणतो की आनंदी चल, आत्ताच्या आत्ता आपल्याला निघायचं आहे, लवकरात लवकर आपल्याला इथून निघायचं आहे. तेव्हा आनंदी म्हणते की नक्की तुम्हाला काय झालं, तुम्ही असं का वागतात?
तर युगंधर आता आनंदीला म्हणतो की आपल्यामध्ये काय झालं. आनंदी म्हणते की मला माहिती नाही, पण जे व्हायला नको होतं शेवटी तेच झालेलं आहे. युगंधर म्हणतो की हे कसं शक्य आहे, कारण आनंदी म्हणते की तुम्ही सविताताईंचं नाव घेत होतात आणि सविताताईंचं नाव घेऊन मी तुम्हाला म्हणजे दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होते, पण नाही. तेव्हा मात्र आता तो आनंदीला म्हणतो की हे बघ आनंदी, हे कुणालाही काही सांगू नको. पण आता जेव्हा पेपरमध्ये आता ह्या बातम्या झळकतात आता पुरस्काराच्या, आणि पुरस्काराच्या बातम्या झळकल्यानंतर आता जे काही पृथ्वी आणि आरती जेव्हा हे पेपर पाहतात तर पृथ्वी खूप रागवतो. पृथ्वी म्हणतो की हे कसं शक्य आहे. आता आनंदी तेथे पुरस्कार घेण्यासाठी बाबांच्या सोबत जोडीने गेली कशी. आणि आता आरती म्हणते की अरे पृथ्वी, तुला तर सगळं माहिती आहे आणि तू आनंदीचा आई म्हणून स्वीकार केला, पण तरीसुद्धा मात्र तू असं का म्हणतोस. तेव्हा पृथ्वी म्हणतो की नाही, काहीतरी तुझा गैरसमज होतो. आनंदी आणि माझी आई असं होऊ शकत नाही, कारण आनंदी माझी एक खास मैत्रीण आहे आणि ती घरातील मोलकरीण आहे, म्हणून आता मोलकरीण म्हणून तिला त्या दिवशी सोडून जायचं होतं. तशी चिठ्ठी तिने मला लिहिलेली होती. तेव्हा आता आरती म्हणते की असली चिठ्ठी तिने काही लिहिलेली नाही, कारण चिठ्ठी मी स्वतः लिहिलेली आहे माझ्या हाताने. पृथ्वी म्हणतो की अगं तुला वेडबीड लागलं की काय, मी चिठ्ठी कोणती वाचली. आनंदी मोलकरीण आहे आणि आनंदीला मात्र आता या घरात राहायचं नव्हतं, म्हणून मी तिला कुठेही जाऊ नकोस आणि सगळ्यांच्या समोर तुम्हाला हक्काने हवी आहे म्हणून मी तिला असं काहीतरी म्हटलो आणि तू असं का बोलतेस. आरती म्हणते की नक्कीच याचा काहीतरी गैरसमज झालेला आहे आणि आपण तर चिठ्ठी वेगळी लिहिली होती आणि हा असं का बोलतो. तर आता आरती त्याला समजावते, शांत राहायला सांगते. आणि आता मात्र पृथ्वीला म्हणजे असं वेगळंच वाटत असतं की आनंदी आपली आई याचा जाब मला मात्र आता विचारायचा आहे, म्हणून तो घाईने आता मीटिंग संपल्यानंतर घरी यायला निघतो. त्यानंतर इकडे आता आनंदी आणि हे युगंधर दोघंही मात्र आता येत असतात, परंतु अचानक मध्ये पाऊस सुरू होतो आणि पाऊस सुरू होऊन आता असं त्यांना कुठे थांबावं तेच काही कळत नसतं, म्हणून मात्र ते आता एका हॉटेलमध्ये थांबलेले असतात. आणि तेथे मात्र आता आनंदी आणि आता पृथ्वी यांची इंटरव्ह्यू घेण्यासाठी प्रत्येकजण पुढे येत असतो, कारण जे काही फंक्शन झालेलं असतं तर तो लाईव्ह व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलेला असतो, म्हणून सगळेजण आनंदीचं फार कौतुक करत असतात. आनंदी किती सुंदर दिसते, आनंदी एका मॉडेलसारखी दिसते, आनंदीने मॉडेलचं काम करायला हवं म्हणून प्रत्येकजण विचारायला जातो. तेव्हा युगंधर त्यांना आता लांब करतो. आनंदी माझी बायको आहे असं सांगत असतो. तेव्हा आनंदीला फार छान वाटत असतं. आनंदी म्हणते की खरंच आज मालक साहेब म्हणजे मला हक्काने बायको करतात, म्हणजे त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी बायकोचं मन आहे तर. आणि आता आनंदीला छान वाटत असतं. आनंदी आता अगदी बायकोच्याच नात्याने मिरवत असते. मालक साहेब आपल्यासाठी इतकं सर्व काही करतात, मुलांनी सुद्धा आपल्याला स्वीकारलं. तेव्हा आता युगंधर आणि आनंदी एका देवी आईच्या मंदिरात दर्शनाला जातात. तेथे दर्शन वगैरे जोडीने घेतात आणि तेथील गुरुजी मात्र आता दोघांना एक असा आशीर्वाद देतात, खरंच आता अखंड सौभाग्यवती भव आणि अष्टपुत्रवती भव. तेव्हा आता आनंदीला असा आशीर्वाद दिल्यानंतर आता म्हणजे हे कसं शक्य आहे. तेव्हा आनंदी लवकरच गुड न्यूजसुद्धा देणार असते, कारण आता त्या गुरुजींनी सांगितलेलं असते की तुमच्या नशिबात आता एक असा छोटासा मुलगा आहे आणि एक छोटं पुत्ररत्न तुम्हाला प्राप्त होणार आहे. तेव्हा युगंधर म्हणतो की या अगोदरच मला असे 2 मुलं आहेत आणि त्यात तुम्ही असं काय बोलतात. तर आज जे काही आता संकेत त्या गुरुजींनी सांगितलेला असतो तो संकेत मात्र आनंदी म्हणते की हे बघा मला अगोदरच 2 मुलं आणि 1 मुलगी आहे आणि आता मात्र तुम्ही असं का म्हणतात. तेव्हा गुरुजी म्हणतात की जे सत्य विधी लिखित आहे तर ते घडणारी घटना कोणी टाळू शकत नाही, म्हणून मात्र आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे. गुरुजींनी छान असा जोडीला आशीर्वाद दिलेला असतो. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.